शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर जिल्ह्याच्या शैक्षणिक नकाशावर स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या घाटंजी तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा किन्ही या शाळेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। जिल्हास्तरीय महादीप स्पर्धेत या शाळेचे 4 विद्यार्थी विमानवारीसाठी पात्र ठरले असून सलग 3 वर्षे हा बहुमान मिळवणारी ही जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे। मुख्याध्यापक राम भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करीत आहे। शाळेत संगणक कक्ष, प्रोजेक्टर, प्रयोगशाळा आणि सुसज्ज वाचनालय यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। भिंतीवरील सुविचार, वैज्ञानिकांचे फोटो आणि विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमुळे येथील वातावरण नेहमीच उत्साही असते। शाळेत दररोज विज्ञान रांगोळी आणि नाविन्यपूर्ण परिपाठ घेतला जातो। नुकतेच येथे तालुकास्तरीय खेळांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। शाळेच्या परसबागेतील सेंद्रिय भाज्यांचा वापर शालेय पोषण आहारात केला जातो। ई लर्निंग आणि आधुनिक शैक्षणिक साधनांचा प्रभावी वापर केला जातो। या यशामागे मुख्याध्यापक राम भंडारवार, विषय शिक्षक प्रवीण आवारी, अभय इंगळे, चंद्रकांत आडे, मोहन शेंडे, विद्या भगत, प्रीती बलकी, वर्षा कांबळे, अशोक राठोड आणि पल्लवी गोडे या शिक्षक वृंदांसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू जाधव व सर्व सदस्यांचे मोलाचे योगदान आहे। राम भंडारवार मुख्याध्यापक आज 26 जानेवारीचा प्रोग्राम करा त्याच्याबद्दल आज 26 जानेवारी 2026 77वा वर्धापन दिवसानिमित्त आणि दरवर्षी आपले इव्हेंट चालतात जवळपास 8 दिवसा अगोदरपासून। तर त्यामध्ये विविध स्पर्धा आहे आणि खेळामध्ये जसे एक टाकी स्पर्धा म्हणतो आपण त्याला, निबंध स्पर्धा, विज्ञान रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होतात। आणि आज सकाळी जवळपास आम्ही 6:30ला पोहोचून सर्व साफसफाई झाल्यानंतर 7 वाजता प्रभात फेरी निघते गावामध्ये। प्रभात फेरी झाल्यानंतर मग ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण होतो। त्यानंतर मग ते शाळेमध्ये 8:30ला ध्वजारोहण झालं की मुलांचे भाषणे आहे, छोटे छोटे गीत आहेत। त्याच्यानंतर जे वर्षभरात त्याचे इव्हेंट्स होतात त्याचे बक्षीस वितरणाचे कार्यक्रम घेतला जातो। तर प्रत्येक मुलांना ट्रॉफ्या दिल्या जातात। गावातील सरपंच, समितीचे काही मान्यवर आहे, सदस्य, अध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडला जातो। आणि समितीमार्फत काही गावकऱ्यांच्या सहकार्याने तिथं मुलांना जवळपास 500 लोकांचं जेवण स्वयंपाक केला जातो। आता मी तुम्ही बघितलं त्यामध्ये चांगले गोड वगैरे देऊन आणि मग त्यानंतर थोडा वेळ विश्रांती झाली, पुन्हा परत संध्याकाळचा आपला सांस्कृतिक कार्यक्रम असतो। त्यामध्ये सामूहिक नृत्य, निर्नृत्य, एकल नृत्य, काही छोटे छोटे नाटके असतात। अशा प्रकारे मी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतो। पालकांच्या सहकार्यामुळे आणि शिक्षकांच्या आपुलकीमुळे ही शाळा आदर्श शाळा म्हणून नावारूपास आली आहे। मला जवळपास 10 वर्ष झाली समितीमध्ये कार्यरत आहोत। मी पहिले सदस्य म्हणून काम केलं आणि गेल्या 2 वर्षापासून मी अध्यक्ष आहे। इथे जे माजी शिक्षक होते त्यांचे मेहनतीनुसार, इथचे आजी शिक्षक होते त्यांच्या मेहनतीनुसार आम्ही शाळेत सर्व काही घडवलं। दुसरी गोष्ट आम्हाला ग्रामपंचायत सहकार्य खूप लाभलं। त्याचबरोबर आमची शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य एवढे जोमाने काम करतात की सांगायचं कामच नाही। एनी टाइम जेव्हा सांगितलं तेव्हा हजर राहतात। इथचे शिक्षक 10:30च्या अगोदर सर्व शिक्षक हजर राहतात। जसे हेडमास्टर तर नेहमी 9लाच येतात आणि बाकीचे सर्व 10:30च्या आतमध्ये येतात आणि 5-6 नंतर ते घरी जातात। दुसरी गोष्ट बाहेरगावची मुलं म्हणजे जे नानी मामाकडे राहतात इथं शिकतात। जवळपास आमच्या शाळेत 300 जवळपास पटसंख्या 1 ते 9 वर्ग आहे आणि आम्ही 10 वर्षापासून सतत चांगला करण्याचा प्रयत्न करतो गावकऱ्याच्या सहकार्याने आणि शिक्षकाच्या मदतीने। काही आम्हाला ग्रामपंचायतीतून मदत मिळतात, काही गावकऱ्याची मदत मिळतात, गावकरी आम्हाला आर्थिक मदत करतात। त्याचबरोबर आम्हाला जे डेव्हलप केलेले आहे सर्व साहित्य हे ते गावकऱ्याच्या मदतीने आणि शाळा व्यवस्थापनच्या समितीच्या सहकार्यातून आणि शिक्षकाच्या म्हणजे अहोरात्र असे मेहनत करतात। जे महादीप असो, MNS असो, नवोदय विद्यालयाचे असो, सर्वांमध्ये एक्स्ट्रा क्लासेस घेतात। जसे 6च्या नंतर 5च्या नंतर ते क्लासेस घेतात। सकाळी 8-9 वाजता क्लासेस घेतात। जसे आमचे हेडमास्टर सांगतात नेहमी हजर राहतात आणि सर्वांना सांगतात की नेहमी यावं आणि नेहमी सर्वांना विद्यार्थ्यांना सतत वेळ द्या जेणेकरून आपण जिल्ह्यात आपली शाळा नाव द्या पाहिजे।
आम्ही पहिलेपासून प्रयत्न करत आहोत आणि मला वाटते 4 वर्ष झाले आम्ही सलग महाधिक मध्ये पात्र ठरत आहोत. पहिल्या वर्षी आमची एक मुलगी आली होती, दुसऱ्या वर्षी आमची 4, 5, नंतर 5, आणखी यावर्षी 4 असे महाधिक एमएनएस मध्ये आमची 4 मुलं गेलेली आहे. नवोदयाला मुलगी आमची पहिले 2 गेल्यानंतर एक मुलगी गेलेली आहे 2 वेळा. असे आम्ही चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करतो. नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी.